नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण बघत आहोत CETचे काही महत्त्वाचे MCQ क्वेश्चन्स. तर आज आपण बघणार आहोत भूगोलमधील धडा दुसरा, स्थान विस्तार. सोडविलेले प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणत्या नावाने ओळखले जाते? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, इंदिरा पॉइंट. इथे भारताचा नकाशा आहे, त्यामध्ये आपण समजून घेऊ. इथे ही जी खालची जी साईड आहे, तिथे मी पेनने टिक मार्क करते, ती दक्षिणेकडील साईड आहे. आणि यामध्ये हे बघा, इथे उजव्या कोपऱ्यामध्ये इंदिरा पॉइंट म्हणून ठिकाण दिलेले आहे. ते भारताच्या सर्वात दक्षिणेकडील टोक आहे. प्रश्न क्रमांक 2. दक्षिण अमेरिका खंडातील कोणते 2 देश ब्राझीलच्या सीमेलगत नाहीत? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 3. भारत व ब्राझील या दोन्ही देशांतील राजवट कोणत्या प्रकारची आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, प्रजासत्ताक. वस्तुनिष्ठ प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. ब्राझीलची राजधानी कोणती? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ब्राझिलिया. ब्राझीलची राजधानी लक्षात ठेवण्यास खूप सोपे आहे. ब्राझीलच्या नावावरूनच त्याचे राजधानीचे नाव तयार होते. ब्राझीलची राजधानी ब्राझिलिया. प्रश्न क्रमांक 2. भारताची जास्तीत जास्त भूसीमा टिंबटिंब या देशाशी संलग्न आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, बांगलादेश. प्रश्न क्रमांक 3. भारताच्या कोणत्या दिशेला सागरी किनारा नाही? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, उत्तर. प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोणते भारतातील राज्य नाही? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मोरोझिया. प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणते ब्राझीलमधील राज्य नाही? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, बिहार. प्रश्न क्रमांक 6. पुढीलपैकी कोणता आकार ब्राझीलचा किनारी भाग योग्य प्रकारे दर्शवितो? इथे आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे. तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 7. पुढीलपैकी कोणता आकार भारताचा किनारी भाग योग्य प्रकारे दर्शवितो? इथे एक पर्याय आहे आणि पुढे 3 पर्याय आहेत. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 8. भारताच्या मध्यातून कोणते वृत्त गेलेले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कर्कवृत्त. प्रश्न क्रमांक 9. ब्राझील देशाच्या उत्तर भागातून कोणते वृत्त गेलेले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1,
विषुववृत्त. प्रश्न क्रमांक 10. ब्राझील देशाला कोणत्या महासागराचा किनारा लाभलेला आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अटलांटिक. इथं जो 11 नंबरचा प्रश्न आहे तो इथे चुकलेला आहे. इथे 11 व 12 हे दोन्ही प्रश्न एकत्र झालेले आहेत. आपण आता 13 नंबरचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 13. पाकिस्तान हे राज्य भारताच्या कोणत्या दिशेस आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वायव्य. प्रश्न क्रमांक 14. ब्राझील हा देश 3 शतके कोणत्या परकीय सत्तेच्या अधिपत्याखाली होता? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पोर्तुगीज. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणता देश ब्राझीलच्या उत्तरेकडील देश नाही? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अर्जेंटिना. प्रश्न क्रमांक 16. भारत व ब्राझील यांपैकी कोणत्या देशाचा अक्षवृत्तीय विस्तार जास्त आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ब्राझील. प्रश्न क्रमांक 17. ब्राझील या देशात किती घटक राज्ये आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 26. ब्राझील या देशात 26 घटक राज्ये आहेत. प्रश्न क्रमांक 18. कॉफीच्या उत्पादनात ब्राझीलचा जगात टिंबटिंब क्रमांक लागतो. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. कॉफीच्या उत्पादनात ब्राझीलचा जगात पहिला क्रमांक लागतो. प्रश्न क्रमांक 19. भारताकडे एक तरुण देश म्हणून पाहिले जाते, पुढीलपैकी कोणते याचे कारण मानता येणार नाही? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भारतीयांचे सरासरी आयुर्मान अधिक आहे. प्रश्न क्रमांक 20. स्वातंत्र्योत्तर काळात 3 युद्धे व दुष्काळी परिस्थिती यांसारख्या समस्यांना तोंड देणारा देश कोणता? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भारत. येथे आपला धडा संपलेला आहे. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनाही सांगा. थँक्यू.